रावसाहेब, आज शिवसेना साठीत आलेली आहे. या साठीतल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचं प्रमुख वैशिष्ट्य काय असतं? शिवसेनेचा आज साठीचा सोहळा आहे. हिरक महोत्सव खऱ्या शिवसेनेचा. आता 60 वर्ष हा एक मोठा कालखंड शिवसेनेनं पाहिला. बाळासाहेब ठाकरेंनी, त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांनी 60 वर्षापूर्वी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली ही संघटना या संघटनेला ही संघटना 6 महिनेही टिकणार नाही, शिवसेना असं तेव्हा बोललं जात होतं चेष्टेने. आणि मुंबई ठाण्याच्या पलीकडे ही शिवसेना जाणार नाही असे अंदाज ज्यांनी मांडले ते फोल ठरले. शिवसेनेनं मुंबई ठाणे महाराष्ट्र काबीज केला, दिल्लीपर्यंत पोहोचली आणि शिवसेनेनं 60 वर्षाची घोडदौड केली. कोणत्याही राजकीय पक्षाच्या प्रवासात चढ उतार येत असतात. प्रवाह कधी खळखळत जातो, कधी थांबतो, कधी संत होतो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा आम्ही अनेक चढउतार पाहिले. बाळासाहेबांना सुद्धा अनेक धक्के पचवावे लागले. स्वकीयांकडून त्यांचा अनेकदा घात झाला, पाठीवर वार झाले. बाळासाहेब ठाकरे व्याकुळ होऊन काहीतरी म्हणायचे की माझ्या पाठीवर इतके वार झाले आहेत की आता वार झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा उरलेली नाही. त्याच्यामुळे आज जे काय घडत आहे त्याचं आम्हाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. शिवसेना प्रमुख आम्हाला नेहमी एक उदाहरण द्यायचे की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ते करताना त्यांना सगळ्यात जास्त अडथळे आले ते स्वकीयांचे. शिवाजी महाराजांनी किमान 200 लढाया त्या स्वकीयांबरोबरच त्यांना लढाव्या लागल्या. तेव्हा कुठे त्यांना आपलं कार्य, आपला झेंडा फडकवता आला. आणि ते जीवन, तो संघर्ष शिवसेनेच्या वाट्याला आला. कारण शिवसेना हे छत्रपती शिवाजी महाराजांचंच कार्य पुढे नेते. त्याच्यामुळे सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे, ब्रुटस, मीर जाफर हे आमच्या वाट्यालाही आले. आता 4 वर्षापूर्वी आमच्यामध्ये एक मीर जाफर निर्माण झाले किंवा ब्रुटस निर्माण झाले म्हणून त्या शिवसेनेचं कार्य थांबलं नाही, ते चालूच राहील. आमदार आणि खासदार एवढ्यापुरतं शिवसेनेचं कार्य नाही. एक विराट संघटना बाळासाहेबांनी उभी केली आणि ती संघटना जमिनीवरची संघटना. मधमाशांना जसे तुम्ही किती मधमाशाची पोळी काढली तरी नवीन नवीन मधमाशांची पोळी आणि मुंग्यांची बारोळं निर्माणच होत असतात, तसं शिवसेनेचा आज हा 60वा वाढदिवस आहे. एका विशिष्ट वातावरणामध्ये हा वाढदिवस साजरा होतो आहे. षण्मुखानंद हॉलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेहमीप्रमाणे मार्गदर्शन करतील. इतर महत्त्वाचे कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये आम्ही ठरवल्याप्रमाणे सध्या महाराष्ट्रात गाजत असलेले कवी, दंगलकार म्हणून जे प्रसिद्ध आहेत कवी नितीन चंदन शिवे यांचा एक कार्यक्रम कवितांचा आहे. त्यानंतर तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्यांचा आपण नेहमी उल्लेख करतो ते मंदार भिडे यांचा एक कार्यक्रम आहे आणि नेत्यांची भाषणं असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी जनता
की कालपासूनच मुंबईला यायला निघालेली आहे. काही ठिकाणी शिवसैनिक हे आंदोलनामध्ये अडकलेले आहेत. गद्दारांचे अंत्ययात्रा काढण्यात, गद्दारांचे पुतळे जाळण्यात. कारण शिवसेनेच्या वाटचालीमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा सातत्याने येत गेला. गद्दारांना अग्नी देणं किंवा गद्दारांचे अंत्यसंस्कार करणं, हे अधूनमधून असे कार्यक्रम आमच्या वाट्याला येत असतात. हे छत्रपती शिवरायांच्या वाट्याला सुद्धा आले. ज्यांनी मोठ्या चळवळी उभ्या केल्या, त्या चळवळीचे दुःख आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ असेल, शिवसेनेची चळवळ असेल किंवा शरद पवारांची संघटना असेल, प्रत्येकाला या संकटातून जावं लागलं. रावसाहेब, तुम्ही म्हणालात की गेल्या 60 वर्षात पक्षाने अनेक चढउतार पाहिले, यश अपयश बघितलं, अनेक नेते पक्षातून फुटले, पण असं पहिल्यांदाच झालं की 60 वर्षात शिवसेना दोनदा फुटली, तेही 4 वर्षात दोनदा फुटली. 2022 आणि आता मी 2024. त्याला फुटली असं म्हणत नाही. माणूस फुटतो कधी? एक वैचारिक वारसा घेऊन फुटतो, एखाद्या विचारासाठी फुटतो किंवा बाहेर पडतो. जर तू स्वतःला विकण्यासाठी बाजारात उभं केलं आहे लिलावात, आणि तुला कोणी विकत घेतलं त्या लिलावात, तर त्याला फुटणं म्हणत नाही विचारासाठी, त्याला विकणं म्हणतात. तसे आमचे 6 लोक 2 दिवसापूर्वी बाजारात उभे राहिले राजकीय गोलपिठ्यात, आणि त्यांनी स्वतःची बोली लावली. आणि ती बोली जी आहे त्यांनी दिलेल्या बोलीवर त्यांना विकत घेतलं गेलं. फुटले काय मोठा महान विचार घेऊन ते फुटले? काय विचार काय आहे? एकाला तरी विचारा त्यांना शिवसेनेचा काय विचार माहिती आहे. आता मला गंमत वाटते. काल ते जळगावच्या मावशीबाई जामनेरच्या सांगत होत्या काय, तेवढे काँग्रेसच्या मांडीवर शिवसेना बसल्यामुळे हे 6 लोक सोडून गेले. अरे मावशे, हां, ते तमाशातले मावशे असते ना, हां, अशा मावश्या सगळ्या भाजपमधल्या. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे, आणि त्या काँग्रेस पक्षाच्या मदतीनं हे 6 लोक निवडून आले ना काही ठिकाणी. तेव्हा तुम्हाला माहीत नव्हतं महाविकास आघाडीत काँग्रेस आहे? ते माहीत होतं ना की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. हे त्या 6 लोकांना माहीत होतं ना. आता मोठं सांगतायत तुम्ही. आणि काँग्रेसचा या मावशीबाईला जामनेरच्या काँग्रेसचा एवढा तिटकारा कशा करता? या काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. तुम्ही काय केलं? या काँग्रेसमुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. लोक तुरुंगात गेले काँग्रेसचे, क्रांतिकारक झाले. तुम्ही दाखवा ना क्रांतिकारक देशासाठी ज्याने आपला प्राणाचं त्याग केला, असा कोण आहे का तुमच्याकडे भारतीय जनता पक्षामध्ये? आम्हाला सांगा. किंवा उगाच हे बोलू नका काँग्रेसचे नावं घेऊन. आणि काय ते म्हणे बंड केलं. कसलं बंड? बंड भगतसिंगांनी बंड केलं, 50 कोटी घेतले होते काय? राजगुरूने क्रांती केली, 100 कोटी घेतले होते. बंड आणि क्रांतीला बदनाम करू नका. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कधी स्वातंत्र्याच्या काळात किंवा इतरत्र कोणते बंड किंवा क्रांती केली नसल्यामुळे त्यांना बंड आणि क्रांतीची व्याख्या माहीत नाही. हां, बंड केलं म्हणे, बंड केलं. यांचं बंड, कसलं बंड? बंडही नाही, फूटही नाही. यांनी स्वतःला बाजारात उभं केलं विकण्यासाठी, बोली लावायला सांगितली, बोली लागली, ते निघून गेले. तुम्हाला आजची गंमत सांग, अजूनही हे लोक मुंबईत नाही आहेत. यांच्यामध्ये मंत्री कोणी घ्यायचं ह्याच्यावरून वाद सुरू झालेले आहे. तेव्हा तोडगा असा निघालेला आहे की मंत्रिपद एकालाच मिळेल, आणि त्याची भरपाई म्हणून उरलेला 5 जणांना आणखीन 25-25 कोटी रुपये देते. पण तुम्ही आता गोंधळ घालू नका. एकाला मंत्री करू, आणि जे मंत्री होणार नाहीत त्यांच्यासाठी अजून 25-25 कोटी रुपये या वर्षभरात देऊ.
असं त्यांचं रात्री मांडवली झालेली आहे. यांच्याकडून तुम्ही बंडाची किंवा विचारांची काय अपेक्षा करता? त्यांच्या मतदारसंघात प्रेतयात्रा काढतायत लोक, हे बिळात लपून बसलेले आहे. बरं, हे बाहेर पडू शकत नाही. यांना पोलिसांचे बंदोबस्त लावलेले आहेत का? तुम्ही काय गुन्हा केलेला नाही, तुम्ही काय पाप केलेलं नाही, तुम्ही स्वच्छ आहात ना. मग तुम्हाला आता पोलीस ताफा एवढा मागे पुढे कशा करता? आणि या राज्याचं पोलीस खातं फक्त गद्दारांच्या रक्षणासाठीच आहे का? कायदा सुव्यवस्था ढासळली आहे या महाराष्ट्रामध्ये. महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, खून दरोडे वाढलेले आहेत, हत्या वाढलेल्या आहेत, फसवणुकीचे किडनॅपिंगचे गुन्हे वाढलेले आहेत. पण संपूर्ण पोलीस दल देवेंद्र फडणवीस यांनी जर गद्दारांच्या रक्षणासाठी लावला असेल तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. गद्दाराने त्यांच्या हिमतीवर गद्दारी केली आहे ना, मग हिमतीवर फिरून दाखवावं ना. तुम्ही हिमतीवर गद्दारी केली, तुम्ही हिमतीवर 50-50 कोटी रुपये घेतलेत, तुम्ही हिमतीवर 200-200 कोटीचे ठेके घेतलेत. मग त्याच हिमतीवर तुम्ही रस्त्यावरती मोकळेपणाने फिरा खासदार म्हणून. लाज असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या, ही माझी मागणी आहे पक्षातर्फे. ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलेला आहात, ज्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी केलेलं आहे उद्धवजींनी, पक्षानं, कार्यकर्त्यांनी, थोडी जरी लाज शिल्लक असेल, ज्यांनी खोट्या शपथा घेतल्या आपल्या आईबापांच्या आणि साईबाबांच्या आणि आई भवानीच्या, त्यांनी त्यांच्याकडनं काय अपेक्षा करा? राजीनामे द्या आणि उघडपणे जनतेला सामोरे जा. होय, आम्ही राजीनामा दिला आणि आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरे जातो. तुमच्यात हिंमत असेल ना तर एक करा. माझं त्या भाजप जे लोक त्यांचं जे काय समर्थन करतात त्या गद्दारीचं ना, मी काल सांगितलं आहे आणि हे सगळ्यांच्या माझ्या पक्षाच्या वतीनं मी सांगतो. अर्धा तास फक्त ईडी CBI मिळू द्या. भाजपचे महाराष्ट्रात 7 तुकडे होते आणि सगळ्यात आधी पक्ष सोडणाऱ्यामध्ये गिरीश महाजन असते. एवढ्या भानगडी आहेत त्याच्या. जे 6 खासदार गेले त्यांच्यामधून ओमराजे निंबाळकरकडून अशी माहिती मिळते की मी कुठल्याही पत्रावर सही केली नाही, माझ्या वडिलांच्या बाबतीतला जो निकाल आहे तो लागल्यानंतर मी पुढचा नाही काय बघा, असं काही नाही, असं काही नसतं. ते जेव्हा पक्षाचा आदेश येतो, जेव्हा पक्षादेश असतो, ज्या पक्षानं तुम्हाला आमदार केलं, एकदा 2-1 वेळा खासदार केलं, तेव्हा पक्षाचा आदेश आणि पक्ष संकटात असतो, तेव्हा तुम्हाला किमान 4 तास काढावे लागतात. कोर्ट घरात भरत नाही ना. कोर्ट घरात भरतं का? कोर्ट पुण्यात तर भरत नाही ना. आम्हाला का शिकवतात? पण ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील दोन्ही भावांनी जोर लावला की ती जागा निवडून आली. शिवसेनेमुळे जिंकले. खरं म्हणजे त्यांना जायचं काहीच कारण नव्हतं. काय त्यांना जायचं कारण काय? त्यांच्या मुलीला तिकीट दिलं. निष्ठावंत आमच्या महिला कार्यकर्त्याला डावलून यांच्या हट्टासाठी, फॅमिली कौटुंबिक हट्टासाठी आम्ही त्यांच्या मुलीला तिकीट दिलं. सगळ्यांचा विरोध होता. मुलींना आज वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या सोबत आहे. बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच आहेत. वडिलांचा काय विचार? वडील तर म्हणाले की काल तुम्हाला पण सांगितलं त्यांनी की मी येतोय. मग का नाही आले? आम्ही वाट बघत होतो. आम्ही काल खासदार संजय दिना पाटील शिवसेनेचे, त्यांची काल दिल्लीमध्ये आम्ही वाट पाहत होतो आणि आम्हाला खात्री होती की ते येतील व्हीप बजावल्यावरती. त्यांना यावं असं का वाटलं नाही? काल पक्ष संकटातून जात असताना, संकटाशी झुंज देत असताना आपलं कर्तव्य बजावावं असं ज्यांना वाटलं नाही, त्यांनी आता उगाच कशा करता कोणी अकलेचे कार्य करावे. जिल्हा प्रमुखांची बैठक बोलवली आहे. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे काही आदेश देणार, जे 6 ठिकाणी जे खासदार फुटले. नाही, आदेश देतील ना ते आज. ऑपरेशन तुर्वा तुम्ही जे म्हणताय, अधिकृत भूमिका असणारी पक्षाची की यापुढे या खासदारांना कळेल तुम्हाला. रावसाहेब 6 खासदार फुटल्याचं हे ऑपरेशन टायगर सक्सेस झाल्यानंतर आता पुढच्या टप्प्यामध्ये 50 नगरसेवक संपर्कात आहेत शिंदेच्या आणि 16 तुमच्या माहितीसाठी सांगतो आमदार. तुम्ही आजचा वॉशिंग्टन पोस्ट वाचा किंवा न्यूयॉर्क टाइम्स वाचा.
त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता ना हे फुटणार 50, परवा मोदी आणि ट्रम्पची भेट झाली. दोघे बोलतायत बघा, कोणत्या भाषेत बोलतात ते माहीत नाही, पण ते बोलतायत दोघे असे एकदम. त्यात मोदी ट्रम्पला सांगताय, बाबा ट्रम्प सावध, तू शिंदे इकडे येतोय, तुझे 40 खासदार फोडतोय मग. असं मोदींनी ट्रम्पला सांगितलं आहे. तुम्ही जे प्रश्न विचारताय ना ते निरर्थक आहे. नाही राऊत साहेब, यातलं एक असं काय कोण आहे 50 फोडणार, 60 फोडणार? ज्यांना विकत जायचं आहे ते कुठेही जातील ना, त्यांची काय हिंमत आहे फोडण्याची? मी मगासपासून म्हणतोय ना, सत्तेवरती बसलेला आहात, ठेकेदारीचा आणि महाराष्ट्राचा लुटीचा पैसा आहे. हा लुटलेला पैसा, मर्याद पैसा तुमच्याकडे आहे. त्या पैशाचा हा माज आहे, हा माज उतरला जाईल. नाही राऊत साहेब, यात एक व्यापक स्तरावर विश्लेषण असं केलं जाते की लोकसभेत नारी शक्ती विधेयक, त्यानंतर डिलिमिटेशन विधेयक, अशी जी महत्वाकांक्षी विधेयकं होती, जी अमित शहांची विधेयकं मानली जात होती, ती मंजूर करण्यासाठी स्वतः अमित शहांनी प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांना फोन केले होते. अगदी ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे आणि अन्य स्टॅलिन पासून सगळे, या कोणीही त्यांना सहकार्य केलं नाही. हे विधेयक लोकसभेत कोसळलं आणि त्यामुळे आता जे सगळं सुरू आहे राष्ट्रीय हे राजकारणात, विश्लेषण चुकीचं आहे पूर्णपणे. नंबर गेमसाठी हे सगळं सुरू आहे. नंबर गेमसाठी आम्ही आमच्या पक्षाचा बळी द्यायचा का? तुमच्या नंबर गेमसाठी आम्ही आमच्या प्रादेशिक अस्मितेचा बळी द्यायचा का? उद्या तुम्ही नसाल अमित शहा हे काय त्या संजीवनी गुटिका खाऊन जन्माला आलेले नाहीत ना. नाही, द्रोणागिरी पर्वतावरची पुणे अमर आहे का?